तर विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसनं जल्लोष केला असं बावनकुळे म्हणाले। ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसनं विरोध केला तर त्यांच्या पापाचा अंत सुरू झालाय म्हणून जल्लोष केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं। केंद्र सरकारने 33% आरक्षण महिलांना देऊन विकसित भारत 2047 करता महिलांचा मोठा वाटा घेण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने जे 1996 मध्ये केलं, जे अटलजीच्या काळामध्ये विरोध केला, 70 कोटी महिला बहिणींना जे राजकीय प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं ते प्रतिनिधित्व काढून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं। एवढंच नाही, काँग्रेस पार्टीची निर्लज्जपणा बघा, त्यांनी हे बिल पडल्यानंतर जल्लोष केला। का खोटारडापणा जो भाजपचा आहे तोच त्यांना घेऊन डुबलेला आहे। मोठी नावं द्यायची, आम्ही नारी शक्तीला वंदन करतो असं बिलाला नाव देऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भाजपने या 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांच्या पापाचा इथून अंताची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे।